आम्ही बोलू. रोड काय नाही झाला म्हणजे नगरपालिका हद्दीत आहे. नगरसेवक बरेच येऊन गेले. आम्ही त्यांच्या परत हे पोहोचलं, ते पण येऊन बघतात, पण ते नसते बोलतात प्रस्ताव टाकलेला आहे, प्रस्ताव टाकले एवढाच. मग कसला प्रस्ताव आहे का आम्हाला कळत नाही, एवढा वर्ष का लागतं. तसं म्हणलं तर आदिवासीला स्वतः शासनाने मदत करायची, मग शासन पण लक्ष देत नाही, तर आदिवासी काय करणार. ते स्मशानभूमी 10 वर्ष झाली. पहिली तिकडं होती, आता इकडं आणली. व ही आदिवासी वाडी सर्वात जुनी आहे. कमसे कम 1940चा धरा या आदिवासींची नोंद आहे. मग एवढ्या जुनी आदिवासी वाडी असून तिला गावठण सुद्धा नाही ना, काय रस्ते पण नाही. नाही रस्ता डायरेक्ट फाट्यावर नाही, फाट्यावर नाही यायला लागेल तर मधना रस्ता नाही. 1 तास जाईल इथनं आमचे 20 मिनिटं. नगरपालिकेकडनं हेच सांगण्यात येतं की प्रस्ताव टाकलाय, होईल होईल, हेच एवढंच आम्हाला सांग. कोण नाही आलं विचारायला, पण कोण नाही आलं. कसं आहे की गेल्या बऱ्याच वर्षापासून तिथल्या त्या आदिवासी बांधवांचा विषय पेंडिंग होता. आत्ता जेव्हा आम्ही नगराध्यक्ष झालो आणि आमची नवीन बॉडी आली, तेव्हा तिथले जे स्थानिक नगरसेवक असतील, स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, त्यांनी ही बाब माझ्या कानावर घातली होती. आणि ह्याच्यानंतर आम्ही त्याचं इस्टिमेट सुद्धा बनवून ठेवलेलं होतं. 70-1 लाखापर्यंत त्याचं इस्टिमेट झालेलं आहे. आपल्याला माहित असेल की आपल्याकडे 2 आचारसंहिता होऊन गेल्या आपल्या जिल्ह्यामध्ये. एक जिल्हा परिषदेची झाली आणि त्यानंतर एक 15-20 दिवसासाठी आपली स्थानिक स्वराज्याच्या आमदारच्या ह्याची आचारसंहिता होऊन गेली. ह्या 2 कालावधीमध्ये जे काही आमची सर्व कामं आहेत, प्रशासकीय कामं, ती एकदम संथ गतीने झाली. त्या ह्याच्यामध्ये आम्ही आता त्याचं इस्टिमेट बनवून त्याचं टेंडरला सुद्धा तयार आहे. परंतु आता पाऊस एवढ्या जोरात चालू झालेला आहे, तर टेंडर काढून परत वर्क ऑर्डर तयार करणे आणि ते काम मुदतीत पूर्ण करून घेणे, याच्यासाठी परत पुढची कुठल्याही तांत्रिक बाबीमध्ये हे काम अडकू नये म्हणून आम्ही त्याचा आत्तापर्यंतचा निविदा काढण्याचं थांबवलेलं आहे. परंतु आता ह्या 15-20 दिवसात त्याची आम्ही निविदा काढून वर्क ऑर्डर सुद्धा देऊ. पण हा काम बऱ्याच वर्षापासून पेंडिंग होता. आमच्या जसं लक्षात आलं स्थानिक बॉडीच्या आणि आमच्या प्रशासनाच्या, तर त्याची आम्ही पूर्तता सुद्धा पूर्ण करण्यात सुरू केलेली आहे. आणि त्यात महत्वाचं काय आहे की हा पावसाळी नाळा आहे, की हा रेग्युलर नदी वाहते 12 महिने हा असा भाग नाहीये. तो पावसाळी नाळा असल्यामुळे आत्ता जोराचा पाऊस झाल्यामुळे तिथं हा इश्यू झालेला आहे. आणि खूप त्या दिवशी मला वाटतं खूप जोरात अतिवृष्टी झालेली होती आणि त्यावेळेला ही घटना घडली आणि नेमकी त्याच वेळेला हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.